Hello students, welcome to Chate Group of Education, branch Sambhajinagar. Myself is Mrs. Patil, biology faculty. In last lectures, we have studied about the cell organelle, biochemistry of the cell. Now, next aspects of the cell is the cell division. आता आपल्याला सेलचा पुढचा आस्पेक्ट स्टडी करायचा आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन. पेशी विभाजन असं आपण म्हणतो त्याला. आता बघा आपण बघितलं तर एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे आत्तापर्यंत कुठलीही म्हणजे असं कुठलाही शोध लागला नाही अजून किंवा कुठलाही रिसर्च असा नाही की सेल निर्माण करू शकतो आपण, सेल सिंथसाइज करू शकतो. त्यामुळं कुठलीही नवीन सेल तयार होणार आहे ती आधीच्या सेलपासूनच तयार होणार आहे. सो एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. हे खूप इम्पॉर्टंट सेल थिअरीचं स्टेटमेंट आहे. एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. बघा कुठलीही नवीन सेल ही आधीच्या सेलपासूनच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे सेल डिव्हिजन हा फिनॉमिना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सेल डिव्हिजन झाल्याशिवाय नवीन सेल तयार होणार नाहीत. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ द सेल थिअरी, दॅट इज एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. तर मग म्हणजे नवीन सेल तयार होण्यासाठी काय व्हायला लागतं, पेशी विभाजन व्हावंच लागणार आहे. आता बघा आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विचार केला, कुठल्याही बहुपेशीय सजीवाचा विचार केला तर इट्स लाईफ स्टार्ट फ्रॉम द सिंगल सेल कॉल्ड एज द झायगोट. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा लाईफ कसं स्टार्ट होतं, इट स्टार्ट फ्रॉम द सिंगल सेल दॅट इज द झायगोट. झायगोट हे पहिली सेल असणार आहे. कुठल्याही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची पहिली सेल कुठली असणार आहे, झायगोट. झायगोट इट इज फॉर्मड ऑफ फ्रॉम द युनियन ऑफ मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट and it is the first cell of the life, and division and redivision of the zygote takes place to form the multicellular organism. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार व्हायचं असेल तर त्याची पहिली सेल काय आहे, झायगोट आहे. आणि झायगोटमध्ये डिव्हिजन होणार आहे, रिडिव्हिजन होणार आहे आणि मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फॉर्म होणार आहेत. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटसाठी काय गरजेचं आहे, सेल डिव्हिजन. आता त्याच्यानंतर बघूया आपण बघत असतो आपली फिजिकल ग्रोथ होत असते. फिजिकल ग्रोथ म्हणजे काय, आपल्या शरीराची वाढ होत असते. मग ती वाढ होत असताना आपल्या शरीराचं आकारमान वाढतं आहे. मग ते कसं वाढणार बरं, बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. म्हणजे आपले जे आधीचं आपल्या लहानपणीची उंची होती ती कमी होती. आपण जसं मोठं होत गेलो तशी उंची वाढत गेली. उंची वाढत गेली म्हणजे काय, शरीराचा आकार वाढला. आकार वाढला म्हणजे काय, सेल वाढायला पाहिजेत. मग त्या सेल वाढणार कशा आहेत, बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. बघा पेशी विभाजन झालं म्हणून आपली ग्रोथ झाली, आपली वाढ झाली. त्याच्यानंतर वुंड हिलिंग. वुंड हिलिंग म्हणजे काय सांगतो आपण, जखमा भरून येणं. आपल्याला एखादी जखम झाली तर त्या भागातल्या पेशी बघा पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेले असतात, नाश पावलेले असतात. पण काही दिवसांनी बघितलं तर आपला पूर्ण तो जखम झालेला शरीराचा भाग आहे तसा होतोय. का होतोय, कारण त्या ठिकाणी ज्या काही आधीच्या सेल आहेत त्याच्यापासून नवीन सेल तयार होतात आणि त्या जे काही डिस्ट्रॉय झालेला भाग आहे त्याला रिजनरेट करतात. सो फॉर द वुंड हिलिंग ऑल्सो देअर शुड बी सेल डिव्हिजन. म्हणजे जखम भरून येण्यासाठी सुद्धा काय लागणार आहे, पेशी विभाजन व्हायला लागणार आहे. तर बघा पेशी विभाजन हे किती महत्त्वाचं आहे, सेल डिव्हिजन कसं इम्पॉर्टंट आहे ते आपण इथं शिकलो. आता पुढचा पार्ट बघूया आपण सेल डिव्हिजनचे टाईप्स बघणार आहे. टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिवाइड बाय 3 ways. फर्स्ट इज द अमायटोटिक डिव्हिजन, सेकंड इज द मायटोसिस अँड थर्ड इज द मिओसिस. आता ह्या तिनांमध्ये काय फरक आहे तो बघूया आपण. अमायटोटिक डिव्हिजन होणार आहेत त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. म्हणजे जसं की अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, ह्यांच्यामधला जो न्यूक्लियस डिवाइड होणार आहे तो फक्त त्या एका न्यूक्लियसचे 2 पार्ट होणार आहेत आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहेत. तर तशा टाईपचं डिव्हिजन असणार आहे, त्याला अमायटोटिक डिव्हिजन असं आपण म्हणतो. आता दुसरा टाईप आपण बघतोय तो मायटोसिस. आता हा मायटोसिस काय आहे, मायटोसिस अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन विच ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स. बघा मायटोसिस कुठल्या सेल्समध्ये होणार आहे, सोमॅटिक सेल्स ऑफ आवर बॉडी. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स सोडून बाकीच्या सगळ्या बॉडीतल्या सेल्स आहेत त्याला आपण सोमॅटिक सेल्स असं म्हणतो. म्हणजे आता फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणलं तर ओव्हरी, म्हणजे गोनॅड म्हणलं तर ओव्हरी, आणि मेल्समध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणलं तर टेस्टिस. तर ते ओव्हरीज किंवा टेस्टिस सोडून बॉडीचा सगळा जो पार्ट आहे
तो सोमॅटिक सेल्सपासून तयार झालेला आहे आणि सोमॅटिक सेल्समध्ये जे काही डिव्हिजन होणार आहे ते मायटॉसिस किंवा त्याला मराठीत सूत्री विभाजन असं म्हणतात. तर बघा मायटॉसिस कुठल्या सेल्समध्ये होणार आहे? सोमॅटिक सेल्समध्ये. आणि आपली जी ग्रोथ होणार आहे, फिजिकल ग्रोथ म्हणजे शारीरिक वाढ होणार आहे, ती कुठल्या डिव्हिजनमुळे होणार आहे? मायटॉसिसमुळं किंवा सूत्री विभाजनामुळं. आता त्याच्यानंतर बघा ह्या मायटॉसिसची स्पेशालिटी काय आहे किंवा त्याचा काय फीचर सांगता येईल आपल्याला? तर क्रोमोझोमल नंबर रिमेन्स द सेम इन द डॉटर सेल. बघा मायटॉसिसमध्ये आपल्याला हे फीचर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की क्रोमोझोमल नंबर्स रिमेन्स सेम, म्हणजेच गुणसूत्रांची संख्या ही आधीच्या सेलमध्ये जेवढी आहे म्हणजे मदर सेलमध्ये जेवढी आहे तेवढीच डॉटर सेलमध्ये राहणार आहे. म्हणजे जर आपण माणसाचा विचार केला तर आपल्या सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? तर 46 क्रोमोझोम्स आहेत. नॉर्मल सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत आणि त्या 46 क्रोमोझोम असलेल्या सेलचं डिव्हिजन झालं, ज्या नवीन सेल तयार होणार आहेत त्यांच्यामध्ये पण 46च क्रोमोझोम्स असणार आहेत. म्हणजेच 23 पेअर्स असणार आहेत. बघा तर अशा टाईपचं डिव्हिजन असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? मायटॉसिस. मग मायटॉसिस लक्षात आलं? मायटॉसिस इट इज द टाईप ऑफ सेल डिव्हिजन विच ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे द सेल्स इन द बॉडी एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स. तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स सोडून सगळ्या ज्या आहेत त्या सोमॅटिक सेल, ह्यांच्यामध्ये जे डिव्हिजन होतं ते मायटॉसिस. मायटॉसिसची स्पेशालिटी काय आहे? क्रोमोझोमल नंबर रिमेन्स सेम इन द डॉटर सेल. म्हणजे जेवढं मदर सेलमध्ये असणार आहेत तेवढंच डॉटर सेलमध्ये असणार आहेत. आपण माणसाचं उदाहरण घेतलं तर माणसामध्ये मदर सेलमध्ये 46 म्हणजेच 23 पेअर्स असतील, तर डॉटर सेल म्हणजे नवीन तयार होणारी सेल त्यांच्यामध्ये पण 23 पेअर्स म्हणजेच 46 क्रोमोझोम्स असणार आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे, क्रोमोझोमल नंबर रिमेन्स सेम इन द मायटॉटिक डिव्हिजन्स. आता तिसरा प्रकार बघूया आपण, मिओसिस. त्याला अर्धसूत्री विभाजन असं पण म्हणलं जातं. तर दिस मिओसिस ऑकर्स इन द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. जसं मगाशी सांगितलं असं फिमेलमध्ये ओव्हरीज आणि मेल्समध्ये टेस्टिस हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत आणि त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये मिओसिस ही डिव्हिजन होणार आहे. आता मिओसिसचं स्पेशालिटी काय बघा? द क्रोमोझोमल नंबर बिकम्स हाफ इन द डॉटर सेल. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. मिओसिसमध्ये काय होणार आहे? क्रोमोझोमल नंबर्स बिकम्स हाफ इन द डॉटर सेल. म्हणजे मदर सेल म्हणजे जी आधीची सेल आहे त्याच्यापेक्षा डॉटर सेलमध्ये म्हणजे नंतर तयार होणाऱ्या सेलमध्ये क्रोमोझोमल नंबर हा अर्धा होतोय, निम्मा होतोय, तर त्याला आपण मिओसिस असं म्हणणार आहे. बघा म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये जर समजा आपण फिमेलमध्ये कन्सिडर करूया, फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये मिओसिस झालं तर तयार होणारं जे एक सेल आहे त्या मिओसिसनी तयार होणारं एक सेल आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हाफ होणार आहे. म्हणजे ह्युमनच्या बाबतीत आपण बघूया, नॉर्मल ह्युमन सेलमध्ये क्रोमोझोमल नंबर किती आहे? 46 म्हणजे 23 पेअर्स आहेत. पण ते डॉटर सेलमध्ये मिओसिस नंतर क्रोमोझोमल नंबर हाफ म्हणजेच 23 होणार आहे. म्हणजेच 23 गुणसूत्र पुढच्या सेलमध्ये येणार आहेत आणि त्यामुळं मग ती एक सेल तयार होते म्हणजेच गॅमेट तयार होतं. किंवा आपण मेलमध्ये कन्सिडर केलं, मेलमध्ये टेस्टिसमध्ये मिओसिस होणार आहे. नॉर्मल सेल म्हणजे आधीची सेल जी आहे ती 46 क्रोमोझोम्स असणार आहेत म्हणजे 46 क्रोमोझोम असणार आहेत आणि नंतर तयार होणारी मिओसिस नंतर तयार होणारी जी सेल आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हा 23 होणार आहे म्हणजेच अर्धा होणार आहे, 23 क्रोमोझोमल नंबर होणार आहे आणि त्यामुळं मेल्समध्ये स्पर्म्स तयार होतील. ओके, सो गॅमेट फॉर्मेशन इट इज द मेन पर्पज ऑफ द मिओसिस. बघा म्हणजे मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट तयार करणं हे मिओसिसचा मेन हेतू असतो आणि इट इज इसेन्शियल फॉर द रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मिओसिस खूप महत्त्वाचं काम करत असतं. बघा आपण आता काय शिकलो तर सेल डिव्हिजनचे 3 प्रकार सांगितले. अमायटॉटिक म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त जे न्यूक्लिअर कंटेंट आहे ते 2 भागात डिवाइड होणार आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जसं की अमिबा, पॅरामेशियम ह्यांच्यामध्ये अशा टाईपचं डिव्हिजन होईल. दुसरं सांगितलं मायटॉसिस म्हणजे सूत्री विभाजन. सूत्री विभाजनमध्ये म्हणजेच मायटॉसिस कुणामध्ये होणार आहे? सोमॅटिक सेल्समध्ये. सोमॅटिक सेल्समध्ये झाल्यानंतर त्याचं स्पेशालिटी काय आहे? क्रोमोझोमल नंबर रिमेन्स द सेम. म्हणजेच आधीच्या सेलमध्ये 46 असतील तरी डॉटर सेलमध्ये पण 46च राहणार आहेत. हे मायटॉसिस. मिओसिस कुणामध्ये होणार आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये. ह्याची स्पेशालिटी काय आहे? क्रोमोझोमल नंबर बिकम्स हाफ
इन द डॉटर सेल. म्हणजे आधीच्या सेलमध्ये 46 आहेत क्रोमोझोम आणि तयार होणाऱ्या नवीन सेलमध्ये किती असणार आहेत? 23 असणार आहेत. त्यामुळं गॅमेट फॉर्मेशन म्हणजे एक सेल तयार होणं फिमेलमध्ये किंवा स्पर्म तयार होणं मेलमध्ये हे मिओसिसचं काम आहे आणि इट इज इसेन्शियल फॉर द रिप्रोडक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम. बघा सेल डिव्हिजनचे 3 प्रकार लक्षात आले आता. मायटॉसिस आणि मिओसिस. मायटॉसिसमध्ये क्रोमोझोमल नंबर सेम, मिओसिसमध्ये क्रोमोझोमल नंबर हाफ. हे मात्र फिक्स लक्षात ठेवायचं आहे. मायटॉसिस क्रोमोझोमल नंबर सेम, मिओसिस क्रोमोझोमल नंबर हाफ. ओके, आता आपण इथं मायटॉसिसचं स्टडी करूया. बघा मायटॉसिस आपण सेल डिव्हिजन सांगितलं. ह्या मायटॉसिसमध्ये काय झालं? क्रोमोझोमल नंबर रिमेन्स सेम इन द डॉटर सेल. म्हणजे आधीच्या सेलमध्ये माणसाच्या बाबतीत आपण बघितलं तर 46 आहेत, तर नंतर येणाऱ्या सेलमध्ये पण ते 46च राहणार आहेत. हे अगदी फिक्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता मायटॉसिसची प्रोसेस कशी होते म्हणजे प्रक्रिया कशी घडते मायटॉसिसची ती आपण स्टडी करूया. बघा मायटॉसिस द प्रोसेस इज डिवायडेड इंटू 2 स्टेप्स. फर्स्ट इज द कॅरिओकायनोसिस अँड सेकंड इज द सायटोकायनोसिस. बघा ह्या प्रोसेसमध्ये 2 स्टेप आहेत. पहिली सांगितली ती कॅरिओकायनोसिस आणि दुसरी सांगितली ती सायटोकायनोसिस. इथं कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. So karyokinesis means nuclear division and cyto means cytoplasm and cytokinesis means cytoplasmic division. बघा मायटोसिसमध्ये 2 प्रक्रिया सांगितल्या. कॅरियोकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन अँड सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. म्हणजे केंद्रकाचं विभाजन होणं म्हणजे कॅरियोकायनेसिस आणि पेशी द्रव्याचं विभाजन होणं म्हणजे सायटोकायनेसिस. आलं लक्षात? म्हणजे मायटॉसिसमध्ये 2 प्रक्रिया घडणार. पहिली घडणार कुठली? न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजेच केंद्रकीय विभाजन आणि दुसरी घडणार कुठली? पेशीद्रव्याचं विभाजन म्हणजेच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. बरं, आपण आता पहिल्यांदा कॅरिओकायनेसिसच्या स्टेप बघूया. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? न्यूक्लिअर डिव्हिजन. तर न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये 4 स्टेप्स असणार आहेत. पहिली आहे ती प्रोफेज, दुसरी आहे ती मेटाफेज, तिसरी ॲनाफेज आणि चौथी टिलोफेज. हे सिक्वेन्शियली लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. पहिली फेज कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजनमधली पहिली फेज कुठली? प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी ॲनाफेज आणि चौथी टिलोफेज. आता ह्या डिटेल स्टडी आपण इथं करूया. तर बघा पहिली ॲक्च्युअल ही न्यूक्लिअर डिव्हिजन किंवा मायटॉसिस सुरू व्हायच्या आधी सेल रेस्टिंग फेजमध्ये असणार आहे. सेल कुठल्या फेजमध्ये असणार आहे? रेस्टिंग फेज. आणि ह्या रेस्टिंग फेजला आपण काय म्हणतोय? इंटरफेज. म्हणजे सेल अजून डिवायडिंग फेजला जायची आहे त्याच्या आधी रेस्टिंग फेज असते, त्याला काय म्हणतो आपण? इंटरफेज. आता ही इंटरफेज बघा, ह्या इंटरफेजमध्ये आपल्याला सेलमध्ये सगळे नॉर्मल व्यवस्थित ऑर्गॅनेली दिसतील. आपण न्यूक्लियसच्या बाबतीत डिटेल बघूया. न्यूक्लियसचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते इंटॅक्ट असेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन व्यवस्थित असेल, इंटॅक्ट असेल. त्याच्यानंतर क्रोमॅटिन मटेरियल आहे ते नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आहे आणि न्यूक्लिओलस पण प्रॉमिनंट दिसतोय. न्यूक्लिओलस हा व्यवस्थित दिसतोय. बघा आता आपल्याला पुढं ह्या घटकात चेंजेस बघायचे आहेत म्हणून आपण हे 3च इथं लेबल केलेले आहेत. पहिलं काय सांगितलं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इंटॅक्ट असणार आहे म्हणजे अगदी पूर्ण व्यवस्थित आहे. क्रोमॅटिन मटेरियल हे पूर्ण असं नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आहे. आणि तिसरं काय सांगितलं? न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस मात्र प्रॉमिनंट आपल्याला दिसतो. ही कुठली फेज सांगितली? इंटरफेज किंवा रेस्टिंग फेज. सेल डिवायडिंग फेजमध्ये जायच्या आधीची फेज आहे ती कुठली? इंटरफेज. आता मग काय सुरू होणार आहे? कॅरिओकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिसमधली फर्स्ट फेज काय बघा? प्रोफेज. आपण डायग्राममध्ये बघूया प्रोफेज. बघा कॅरिओकायनेसिसमध्ये पहिली फेज आपल्याला बघायला मिळते ती प्रोफेज. आता प्रोफेजमध्ये काय काय होतं बघा. आपल्याला इंटरफेज आणि प्रोफेजमध्ये थोडासा फरक बघायचा आहे. बघा ही इंटरफेज न्यूक्लिअर मेम्ब्रेन इंटॅक्ट आहे, क्रोमॅटिन मटेरियल नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आणि न्यूक्लिओलस पण प्रॉमिनंट दिसत आहे. पण इथं काय होतं बघा, आपण इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डॉटेड दाखवलेलं आहे म्हणजे डिसॲपिअरिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लियसचं मेम्ब्रेन आहे ते हळूहळू डिसॲपिअर व्हायला लागलं आहे, निघून जायला लागलं आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिओलस दाखवला आतला, इट ऑल्सो स्टार्ट्स टू डिसॲपिअर. ह्यातला न्यूक्लिओलस आहे तो सुद्धा हळूहळू डिसॲपिअर व्हायला लागलेला आहे. आणि नंतर बघा क्रोमॅटिन मटेरियल जे दाखवलेलं आहे
ते मात्र आपण इंटरफेसमध्ये कसं दाखवलं होतं, नेटवर्क दाखवलं होतं, जाळीदार दाखवलं होतं. पण इथं मात्र तसं नाही दाखवलं. तर इथं काय झालं आहे, कंडेन्सेशन ऑफ द न्यूक्लिक ॲसिड टेक्स प्लेस ऑर द कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम झालेला आहे. कंडेन्सेशन म्हणजे काय, तर तो DNA मोठा थ्रेड आहे, तो एकत्र येऊन त्याच्यापासून आता क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत. इथं बघा कंडेन्सेशन झालेलं आहे, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालेलं आहे, म्हणजेच कॉइलिंग रिकॉइलिंग झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला इथं क्रोमोझोम्स दिसायला लागलेले आहेत. क्रोमॅटिन मटेरियलच्या ऐवजी काय झालं, क्रोमोझोम दिसायला लागले. क्रोमॅटिन मटेरियल हे जाळीदार होतं, भरपूर पसरलेलं होतं, पण आता तसं नाही राहिलं. ते सगळं एकत्र झालं, त्याचं कॉइलिंग रिकॉइलिंग झालं आणि त्याच्यापासून क्रोमोझोम्स तयार झाले. तर बघा मग प्रोफेज आपण कशी ओळखणार, डिसॅपिअरिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन, डिसॅपिअरिंग न्यूक्लिओलस अँड कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स. हे 3 कॅरेक्टर आपल्याला प्रोफेजमध्ये दिसतात. कंडेन्सेशन ऑफ द क्रोमॅटिन मटेरियल टू फॉर्म द क्रोमोझोम्स. बरं, ही पहिली फेज ओळखता आली आपल्याला. आता दुसरी बघूया, मेटाफेज. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स व्यवस्थित तयार झालेले असतात आणि त्या क्रोमोझोम्स दे आर अरेंज्ड इन द इक्वेटोरियल प्लेन. बघा सेलच्या बरोबर मध्यभागाचा जो प्रतल आहे, प्लेन आहे, ह्याला आपण इक्वेटोरियल प्लेन असं म्हणतोय. आणि ते क्रोमोझोम्स आहेत ते कुठं आहेत, ते आर अरेंज्ड ऑन द इक्वेटोरियल प्लेन. मेटाफेजचं वैशिष्ट्य काय आहे, क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ऑन द इक्वेटोरियल प्लेन. सेलच्या बरोबर मध्यभागी येऊन इक्वेटोरियल प्लेनला ह्या सगळे क्रोमोझोम्स अरेंज झालेले असतात. त्याच्यानंतर स्पिंडल फॉर्मेशन झालेलं असतं. हे जे थ्रेड दाखवलेत आपण, तर त्याला आपण स्पिंडल फायबर्स म्हणतो आणि ते स्पिंडल फायबर पण तयार झालेले आपल्याला इथं दिसायला लागतात. आणि त्याच्यानंतरची फेज आहे ती ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये बघा काय दिसतं, तर क्रोमोझोम्स हळूहळू पोलर रिजनकडं मायग्रेट व्हायला लागलेले असतात. म्हणजे ते स्पिंडल फायबर्स जे आहेत, इथं जे थ्रेड दाखवले होते आपण स्पिंडल फायबर, दे आर अटॅच टू द सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम अँड दे मायग्रेट दॅट क्रोमोझोम्स टुवर्ड्स द पोलर रिजन. म्हणजे ते स्पिंडल फायबर काय करतात, तर त्या सेंट्रोमियरला अटॅच होतात क्रोमोझोमच्या आणि त्या क्रोमोझोम्सना पोलर रिजनकडे ओढतात. पोलर म्हणजे काय, तर हा एक पोल आहे आणि हा एक दुसरा पोल आहे ह्या सेलचा. तर त्या इकडच्या पोलला आणि त्याच्या अपोजिट पोलला क्रोमोझोम त्या स्पिंडल फायबरमुळं ओढले जातात. आणि हे ॲनाफेजचं वैशिष्ट्य आहे. क्रोमोझोम्स आर मायग्रेटिंग टुवर्ड द पोल. ओके, तर बघा आता त्याच्यानंतरची फेज असणार आहे ती टिलोफेज. आता टिलोफेज आपण इथं बघू शकतो. टिलोफेजमध्ये काय झालं आहे, क्रोमोझोम्स आर नाव प्रेझेंट ऑन द पोलर रिजन्स. म्हणजे ह्या पोलला एक आणि खालच्या पोलला एक, अशा 2 ठिकाणी क्रोमोझोम्स अरेंज झालेले आहेत. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू रिअपिअर. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत यायला लागलं. देन न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट्स टू रिअपिअर आणि न्यूक्लिओलस पण परत यायला लागला. बघा इथं 2 मध्ये दिसतंय, क्रोमोझोम्स हे दोन्ही पोलला अरेंज झालेले आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत यायला लागलेला आहे, न्यूक्लिओलस पण परत यायला लागलेला आहे. इथं सुद्धा आपल्याला तेच दिसतं. सो दिस इज द टिलोफेज. म्हणजे टिलोफेज आपण कशी ओळखणार, तर एकाच सेलमध्ये 2 पोलला क्रोमोझोमल बंच दिसतील आणि रिअपिअरिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि रिअपिअरिंग न्यूक्लिओलस हे 2 साइन्समुळे आपण टिलोफेज ओळखू शकतो. तर बघा हे इथंपर्यंत आपण कॅरिओकायनेसिस शिकलो. कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये आपण कुठल्या फेजेस शिकलो, न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. इथंपर्यंत न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. आता आपल्याला पुढची फेज शिकायची आहे ती म्हणजे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. तर ह्या सायटोप्लाझमिक डिव्हिजनमध्ये काय होणार आहे बघा, तर सायटोप्लाझमिक डिव्हिजन हे ॲनिमल सेलमधलं आणि प्लांट सेलमधलं वेगळं असणार आहे. त्यामुळे ते 2 वेगवेगळे दाखवलेत आपण पहिल्यांदा ॲनिमल सेल कन्सिडर करूया. ॲनिमल सेलमध्ये काय होणार आहे बघा, अ नॉच अपियर्स ॲट द सेंट्रल पार्ट ऑफ द सायटोप्लाझम. नॉच अपियर्स, नॉच म्हणजे काय, खाच. तर ॲनिमल सेलमध्ये काय होणार आहे, ह्या सायटोप्लाझमच्या सेंटरला मध्यभागी एक खाच येणार आहे आणि ती खाच हळूहळू वाढत जाणार आहे. अँड बघा दोन्ही साईडनी ही खाच वाढत जाते आणि नंतर मग सायटोप्लाझमचे 2 पार्ट पडतात आणि एकाच्या 2 सेल तयार होतात. लक्षात आलं. ॲनिमल सेलमध्ये काय झालं मग, अ नॉच
नॉच म्हणजेच काय, खाच. नॉच appears at the central part of the cytoplasm. Then that notch starts to get deeper, and after that single cell is divided into 2 cells. That single mother cell get divided into 2 daughter cells. ओके, हे कोणाच्या बाबतीत बघितलं, ॲनिमल सेलच्या बाबतीत. ॲनिमल सेलच्या बाबतीत काय झालं, नॉच हॅज अपियर्ड विच गेट डीपन अँड देन सिंगल सेल इज डिवायडेड इंटू 2 डॉटर सेल्स. आता आपण प्लांट सेलबद्दल बघूया. प्लांट सेलमध्ये काय होणार आहे, इथं मात्र सेल प्लेट इज फॉर्म्ड ॲट द सेंटर ऑफ द सायटोप्लाझम. इथं बघा सेल प्लेट तयार होणार आहे ॲट द सेंटर ऑफ द सायटोप्लाझम, and that cell plate starts to spread on the peripheral part of the cytoplasm. म्हणजे ही सेल प्लेट आहे ती पहिल्यांदा सेंटरला येणार आणि नंतर मग आजूबाजूला पसरणार, and therefore that single cell get divided into 2 daughter cell. म्हणजे ही सेल प्लेट आहे ती दोन्ही बाजूला स्प्रेड झाल्यामुळं मग एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. तर बघा सायटोकायनेसिसमध्ये, ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये काय डिफरन्स आला. ॲनिमल सेलमध्ये काय तयार झालं, नॉच, आणि तो नॉच खोलवर गेला आणि एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. प्लांट सेलमध्ये काय अपेअर झालं, सेल प्लेट, आणि ती दोन्ही साईडला म्हणजे सगळ्या बाजूला पसरत गेली आणि त्यामुळे एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. म्हणजे अशा पद्धतीनं मायटॉसिसमुळं एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ओके, मायटॉसिस परत एकदा आपण बघूया डिटेलमध्ये. आपण आत्ता कुठली सेल डिव्हिजन शिकली, मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये प्रोसेसमध्ये 2 पॉईंट सांगितले, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, न्यूक्लिअर डिव्हिजन. सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये 4 फेज आल्या परत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ओके, आता आपण सेल डिव्हिजनची प्रोसेस परत एकदा ह्या डायग्रामॅटिकली बघूया. पहिला सेल डिव्हिजन स्टार्ट व्हायच्या आधीची फेज असते, त्याला आपण रेस्टिंग फेज म्हणतो, जी इंटरफेज असं आपण ओळखतो. इंटरफेजमध्ये बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन इंटॅक्ट आहे, क्रोमॅटिन मटेरियल नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आहे आणि न्यूक्लिओलस हा प्रॉमिनंट दिसतोय. आता आपण ह्या सेलमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस 2 पार्ट बघायचे. न्यूक्लिअर डिव्हिजनमधली पहिली आहे ती प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होणार, डिसअपिअरिंग सेल मेम्ब्रेन, डिसअपिअरिंग न्यूक्लिओलस अँड द न्यूक्लिअर मटेरियल आर द क्रोमॅटिन मटेरियल कॉइल्स अँड रिकॉइल्स. सो कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स टेक्स प्लेस. म्हणजे क्रोमोझोम दिसायला लागतात तिथं. दुसऱ्या फेजमध्ये काय होतं, मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स गेट अरेंज्ड ऑन द इक्वेटोरियल प्लेन. क्रोमोझोम्स हे मध्यभागी स्वतःला अरेंज करून घेतात, स्पिंडल फायबर्स दिसतात. तिसऱ्या फेजमध्ये काय झालं, दॅट क्रोमोझोम मायग्रेट्स टुवर्ड द पोलर रिजन विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर्स. म्हणजे हे स्पिंडल फायबर्स त्या क्रोमोझोम्सना 2 पोलला किंवा 2 अपोजिट साईडला ओढतात. त्याच्यानंतर काय झालं तर ते क्रोमोझोम दोन्ही अपोजिट साईडला जाऊन अरेंज झाले. मग त्याच्याभोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन यायला लागलं, न्यूक्लिओलस ॲपिअर व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर मग काय झालं, सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोकायनेसिसमध्ये ॲनिमल सेलमध्ये काय अपेअर झाला, नॉच. नॉच आला, तो डीप होत गेला आणि त्यामुळं सेल सायटोप्लाझम आहेत त्याचे 2 पार्ट पडले आणि 2 डॉटर सेल तयार झाल्या. प्लांट सेलमध्ये काय झालं, सेल प्लेट अपेअर झाली. इथं सेल वॉल असते प्लांट सेलमध्ये, त्यामुळं सेल प्लेट हा सेल वॉलचा छोटा पार्ट तयार झाला आणि तो दोन्ही साईडला किंवा सगळ्या साईडला स्प्रेड होत गेला आणि त्यामुळे त्या एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. तर ह्या 2 डॉटर सेल प्लांट सेलच्या बाबतीत आपण सांगतोय आणि ह्या ॲनिमल सेलच्या. तर बघा आपण हे सगळं काय शिकलो आता, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजेच एका सेलपासून पुढच्या सेल्स तयार होणं, त्याला सेल डिव्हिजन म्हणतोय. सेल डिव्हिजनचे 3 प्रकार, अमायटॉटिक, मायटॉसिस आणि मिओसिस. मायटॉसिसमध्ये क्रोमोझोमल नंबर सेम राहणार, मिओसिसमध्ये मात्र क्रोमोझोमल नंबर हाफ होणार. मायटॉसिसमध्ये कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये परत न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ॲनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होणार, प्लांट सेलमध्ये सेल प्लेट तयार होणार आणि डॉटर सेल तयार होणार. ओके, तर हे सगळं आपण आत्ता सेल डिव्हिजनमधलं मायटॉसिस स्टडी केलं. ओके ओके, बघा आता आपण मायटॉसिस स्टडी केलं. आता आपण त्याचा पुढचा पार्ट मिओसिस इन शॉर्ट स्टडी करूया.
जो आपल्याला 11वीला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तर मिओसिस म्हणजे मगाशी सांगितलं असं अर्धसूत्री विभाजन, तर किंवा ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हाफ होणार आहे, म्हणजे गुणसूत्रांची संख्या अर्धी होणार आहे, अशा टाईपच्या डिव्हिजनला आपण काय म्हणतोय, मिओसिस. मिओसिस म्हणजे काय लक्षात आलं, तर द टाईप ऑफ डिव्हिजन इन विच द क्रोमोझोमल नंबर रिमेन्स हाफ. म्हणजे समजा आधीच्या सेलमध्ये ह्युमनमध्ये आपण बघितलं तर 46 क्रोमोझोम असतील, तर डॉटर सेलमध्ये ते किती होणार आहेत, 23. तर अशा टाईपचं जे सेल डिव्हिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, मिओसिस. आता मिओसिसची जी प्रोसेस आहे, जी ॲक्च्युअल आपल्याला 11वीत खूप डिटेल शिकायची, आपण इथं फक्त त्याचे आउटलाईन बघूया. तर मिओसिसमध्ये 2 प्रक्रिया घडून येणार आहेत. पहिली असणार आहे ती मिओसिस 1, ज्या मिओसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1 अशा 4 फेजेस असणार आहेत. जसं आपण मायटोसिसमध्ये शिकलो होतो तसंच मिओसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1 ह्या प्रोसेस होणार आहेत न्यूक्लियर डिव्हिजनमध्ये. पण ह्याच्यातली जी प्रोफेज 1 आहे ती खूप लेंदी फेज असणार आहे. ह्याच्यामध्ये बघा, त्याच्यात परत प्रोफेज 1मध्ये सब फेजेस असणार आहेत, ज्या की लॅप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटिनी, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस अशा फेजेस होणार आहेत. ह्याच्यामध्ये क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं, म्हणजे क्रोमोझोममध्ये चेंजेस होत असतात ह्या सगळ्या फेजमध्ये, प्रोफेज 1मध्ये. त्यामुळं प्रोफेज 1 ही खूप मोठी फेज आहे ह्याच्यामध्ये. नंतर मग मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. टीलोफेज नंतर जर समजा मिओसिस 1च्या नंतर ह्या टीलोफेज फर्स्ट नंतर 2 सेल तयार होणार आणि त्यात परत मिओसिस 2 सुरू होईल. मिओसिस 2मध्ये परत नेहमीप्रमाणे प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टीलोफेज 2 ह्या 4 फेजमधनं परत ती सेल पास होईल. आणि ॲट द एंड ऑफ द प्रोसेस, म्हणजे ही मिओसिस ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 4 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. बघा, ॲट द एंड ऑफ द प्रोसेस 4 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. म्हणजे मिओसिस 2 कंप्लीट झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ सेल्स किती फॉर्म होणार आहेत, 4 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड अँड विच आर हॅप्लॉइड. हॅप्लॉइडचा अर्थ काय, दे हॅव द हाफ नंबर ऑफ द क्रोमोझोम. दे हॅव हाफ नंबर ऑफ द क्रोमोझोम, म्हणजे जो काही क्रोमोझोमल नंबर मदर सेलमध्ये होता त्याच्या बरोबर अर्धा क्रोमोझोमल नंबर हा डॉटर सेलमध्ये असणार आहे. म्हणजे मिओसिसमध्ये काय झालं बघा, मिओसिस मगाशी सांगितल्या पद्धतीनं कुठल्या सेलमध्ये होणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हाफ होतं. म्हणजे आधीच्या सेलमध्ये जर 46 असेल तर डॉटर सेलमध्ये तो किती होणार आहे, 23 होणार आहे. आणि ही सेल डिव्हिजन होत असते, ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये मिओसिस 1 होणार पहिल्यांदा आणि नंतर मग मिओसिस 2 होणार. मिओसिस 1मध्ये मायटोसिस सारख्या सगळ्या फेजेस होत असतात, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टीलोफेज 1. प्रोफेज 1 खूप लेंदी फेज आहे. लॅप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस ह्या सब फेजेस असतील. मिओसिस 1 संपल्यानंतर 2 सेल तयार होतील आणि त्या 2 सेलमध्ये परत मिओसिस 2 स्टार्ट होईल, ज्याच्यामध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टीलोफेज 2 ह्या फेजेस कंप्लीट होतील. आणि ही 2 कंप्लीट झाल्यानंतर, मिओसिस 2 कंप्लीट झाल्यानंतर 4 सेल्स तयार होणार आहेत. आणि त्या 4 सेल्स कशा असणार आहेत, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजेच काय, कंटेनिंग हाफ क्रोमोझोमल नंबर. आणि त्यामुळं मिओसिस नंतर जी सेल तयार होईल ती हॅप्लॉइड असेल, म्हणजे हाफ नंबर क्रोमोझोम कंटेनिंग असेल. आणि त्या ज्या सेल्स तयार होतात त्याला आपण गॅमेट्स असं म्हणतो. मेलमध्ये तयार होतात ते स्पर्म होणार आहेत आणि फिमेलमध्ये तयार होणार आहेत त्या एक सेल तयार होणार आहेत आणि त्या रिप्रोडक्शनसाठी इसेन्शियल असतं. आणि मग नंतर एक सेल आणि स्पर्म सेल, म्हणजे एक सेलमध्ये हाफ क्रोमोझोम नंबर असतो, स्पर्म सेलमध्ये हाफ नंबर ऑफ द क्रोमोझोम असतो. आणि रिप्रोडक्शन नंतर त्या दोन्हींचं युनियन होतं आणि झायगोट तयार होतो आणि तो झायगोट परत त्याच्यामध्ये डिप्लॉइड नंबर कॉन्स्टिट्यूट करतो. त्यामुळं नेहमी क्रोमोझोमल नंबर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मिओसिसमध्ये क्रोमोझोमल नंबर हाफ होतं, गॅमेट्स तयार होतात आणि त्या गॅमेट्सचं परत युनियन होतं, झायगोट तयार होतं आणि त्या झायगोटमध्ये परत डिप्लॉइड नंबर म्हणजेच 46 नंबर ह्युमनमध्ये कंटिन्यू होतं. तर बघा, हे आपण मिओसिस स्टडी केलं. तर आजच्या या पिरियडमध्ये आपण सेल डिव्हिजन स्टडी केले. पहिला स्टडी केलं ते मायटोसिसमध्ये सगळ्या डिटेल फेज सांगितल्या आपण. नंतर सांगितलं मिओसिस,
त्या मिओसिसमधल्या फेजेस पण सेम मायटॉसिस सारख्याच असणार आहेत, फक्त त्याचा रिझल्ट आहे तो मात्र वेगळा असतो. त्याच्यामध्ये 4 डॉटर सेल्स तयार होणार आहेत आणि त्या 4 डॉटर सेल्स असणार आहेत त्या हॅप्लॉइड नंबरच्या असणार आहेत. ओके, तर आपल्याला इथं मायटॉसिस आणि मिओसिस हे लक्षात आलं असेल.